भावात जुन्या चालीरीतीत का अडकलेले आहेत? कारण ते माझ्या प्रियानो देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे करत नाहीत. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, देवाचं वचन सांगतं, ते मनुष्यांचे नियम शास्त्र म्हणून मला तुम्हाला शिकवतात. आज मनुष्यांचे नियम, आज जगात मध्ये लोक आपापले नियम शिकवत आहेत. आणि काही लोक प्रार्थनेला जाऊन पण, भक्ती करून पण, अनुभव येऊन पण आम्ही काही लोकांचं ऐकतो. पोरग झोपत नाही वय, दुष्ट काढकी, अनेक गोष्टी आहेत, अनेक चालीरीती आहेत. पाऊल म्हणतो, तुम्हा संबंधाने केलेलं, तुम्ही जर दिवस, महिने, सणाचे काळ, वर्ष असं पाळता तर तुम्हा संबंधाने केलेलं माझं सर्व वाया गेलं असं मला वाटतं. हॅलो, येशू ख्रिस्त याचा जन्म कुमारी मरियेच्या उदरी देवाच्या शब्दानं झाला. शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केलेली आहे. प्रश्न हा पडतो माता पितानो की येशू हा देवाचा शब्द देही झाला आणि तो बालक बायबलमध्ये लिहिले आहे की ज्या वेळेला मरिया या ठिकाणी म्हणाली, तिनं प्रतिसाद दिला तुझ्या वचनाप्रमाणे हो. परंतु तिच्याशी वागदत झालेला जो योसेफ होता, याला जेव्हा समजलं की ही गरोदर आहे, तेव्हा मात्र त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. काळजीपूर्वक ऐका. आणि तो तिला सोडून जाण्याच्या बेतात असताना, एकदा झोपला असताना बायबलमध्ये लिहिलंय, योसेपाला स्वप्नामध्ये देवदूतानं दर्शन देऊन म्हटलं, योसेपा दाविदाच्या पुत्रा, मरिया हिचा स्वीकार करायला भिवू नकोस, कारण तिच्याठाही जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. काळजीपूर्वक ऐक. देवाचं काम दोन्ही बाजूने होतं. देव फक्त तुमचं जीवन बदलत नाही, तुमच्यावर हल्ला करणाऱ्या सैतानाला तो परतावून लावतो, तुमच्यावर आणणारे आजार तो घालवून टाकतो, तुमच्यावर येणाऱ्या पापाची सत्ता तो रद्द करतो. तुम्ही त्याला म्हणा, येशू मला क्षमा कर, मला पापांची क्षमा कर, मला तारण दे, मला नवीन जीवनाचा अनुभव घेऊ दे, मला या आजारातून सोडव, मला या कर्जातून, दारिद्र्यातून सोडव. येशू सोडवतो. त्या जंतूंचा, त्या दुष्ट मित्रांचा, त्या दुष्ट सैतानाचा पण तो बंदोबस्त करतो. प्राइज द लॉर्ड. म्हणतो अहो कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. योसेफाला जेव्हा ही वाणी आली, काळजीपूर्वक ऐका, बायबल सांगतं, आणि झोपेतून उठल्यानंतर योसेफानं पहिलं काम काय केलं, तो मरियेकडे धावत पळत गेला. हे सत्य त्यानं मरियेला सांगितलं. मरियेला आपली पत्नी म्हणून, वधू म्हणून वागदत्त स्वीकारली आणि तिच्या बरोबर ख्रिस्ताला तारणाऱ्याला जन्मास घालण्यासाठी त्यानं डोंगराळ प्रदेशात त्यानं प्रवास केला. विश्वास करा बहीण भावानो, तुमच्याने माझ्या हृदयात ख्रिस्ताचा जन्म व्हावा, तुमच्याने माझ्या घराचं तारण व्हावं, तुम्हाला आणि मला नवा जन्म मिळावा असं जर वाटत असेल तर ख्रिस्ती जीवन हे साधं नाहीये. कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी. येशू ताप घालवणारा नाही, पाप घालवणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. काम झालं माझं, आता घर बांधून झालं पालक साहेब, आता मला लय व्याप आहे, कर्जाचा हप्ता फेडायचा आहे, आता चर्चला यायला वेळ मिळत नाही. पालक साहेब आता नोकरी मिळाली, नोकरीतून सुट्टीच मिळत नाही चर्चला यायला. पालक साहेब मला छोकरी मिळाली, तुम्ही अशी प्रार्थना केला की लय सुंदर विश्वसुंदरी मिळाली. ना, आता तिला घेऊन ये ना बाबा चर्चला. घर दिलं ना प्रभूनं, त्या घरात प्रार्थना चालू कर ना. नोकरी मिळाली ना, दशमांश दे ना. त्या नोकरीमध्ये प्रामाणिक अधिकाऱ्याच्या अधीन राहून तिथं तुझं ख्रिस्ती जीवन, विश्वासाचं जीवन लोकांना दिसू दे ना. हॅलो, नोकरी सोडा देव म्हणत नाही, कुटुंब सोडा देव म्हणत नाही, घराला त्यागायला देवाला सांगितलेलं नाही. परंतु तुम्हाला ज्यानं आशीर्वाद दिला ते फक्त आशीर्वाद घेऊन जगू नका, आशीर्वाद देणाऱ्याला घेऊन जीवन जगा. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त आशीर्वादाचा उगम आहे, जीवनाचा उगम आहे. म्हणून बायबल सांगतं, जिवंत देवाला सोडून द्यावं, जिवंत देवाला सोडून द्यावं, असं तुम्हापैकी कुणाचंही दुष्ट मन होऊ नये म्हणून जपा. मी बाप्तिस्मा घेतला, तारण झाला, आता बास, माझं काम झालं, बास.
येशू ख्रिस्तानं फक्त या पृथ्वीवरल्या जीवनासाठी नाही, सार्वकालिक जीवनासाठी आमच्यावर शिक्का मारलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पापाची सत्ता गेली, मरणाची सत्ता, रोगाची सत्ता गेली, सैतानाची सत्ता माझ्या बहीण भावांनो तुमच्यावरून गेली. कशासाठी? आम्ही विजय मिळवला येशूच्याद्वारे पापावर, मरणावर. आणि काही लोक म्हणतात आता मी व्यसनातून मुक्त झालो, पापातून मुक्त झालो, व्यभिचारातून, सगळ्या गोष्टीतून. हा तुम्हाला येशूने दिलेला विजय आहे. आणि मग येशूचं अभिवचन काय? जो विजय मिळवतो त्याला जसा मी विजय मिळवून पित्याच्या उजवीकडे राजासनावर बसलो आहे, तसा जो कोणी विजय मिळवतो त्याला मीही माझ्या राजासनाजवळ उजव्या बाजूला बसून घेईन. हे प्रतिफल आहे. प्रेज द लॉर्ड. आज खुर्चीसाठी लोक भांडतायत. खुर्ची 5 वर्षाची असते, परंतु येशूची खुर्ची आम्हाला देणार आहे ना, ती कायमची आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं राजासन आमच्यासाठी आहे, त्याच्या सिंहासनावर आम्हाला बसायचं आहे. प्रिय बहीण भावांनो, तुमचा प्रवास संपलेला नाहीये. विश्वासू राहा. सुभक्तीचं गुज निर्विवाद मोठा आहे. तो येणार आहे तेव्हा आपल्या वधूला, आपल्या घराला, आपल्या मंडळीला तो तपासणार आहे, घेऊन जाणार आहे. म्हणून आजचा संदेश तुम्हाकडे येत आहे की जो येशू ख्रिस्त ज्याचा बेथलेहमात जन्म झाला, ते बेथलेहम म्हणजे देवाचं घर आहे, भाकरीचं घर आहे, ख्रिस्ताचं घर आहे. आणि त्या घरामध्ये येशू ख्रिस्तानं आम्हाला पापक्षमा, रोगमुक्ती, तारण करून आम्हाला देवानं आपल्या बेथलेहमात घरात ठेवलेलं आहे. या घरात आम्ही कसं वर्तलं पाहिजे? कारण हे घर सत्याचा स्तंभ आणि सत्याचा पाया आहे. या घरामध्ये आमची जबाबदारी काय आहे? पाऊल म्हणतो, तो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, राष्ट्रात त्याची घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि गौरवात तो वर घेतला गेला. प्रेज द लॉर्ड. हे गुज आहे, हे गुज आहे. इब्री लोकाच्या पत्रात 2रा अध्याय, इब्री लोकाच्या पत्रात 2ऱ्या अध्यायामध्ये एक वचन आहे. मी वचन काढणार नाही, पण मला सांगू द्या. इब्री लोकाचं पत्र 2ऱ्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त हा मानवी देह, शरीर घेऊन का जगात आला? तिनं ते बाळन त्यानं गुंडाळून गव्हाणी त्या बाळाला निजवलं. मागी लोकांनी त्याचं दर्शन घेतलं, मेंढपाळाने घेतलं. म्हणजे येशू ख्रिस्त हा शरीरानं या जगात आला. बायबल लूक 2:52 मध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत शरीरानं आणि ज्ञानानं वाढत गेला. प्रेज द लॉर्ड. हॅलो, मी स्वतः इस्रायलमध्ये जाऊन आलेलो आहे, मी, माझी पत्नीने, लेकरं. बायबलमध्ये जे लिहिलेलं आहे, येशूच्या जन्माचं ठिकाण, येशू ख्रिस्ताचं सेवा कार्य, येशू ख्रिस्ताचं छळ जिथं झाला, जिथं त्याला मारलं, पुरलं, पुन्हा उठलं, ही सगळी ठिकाणं मी माझ्या उघड्या डोळ्यानं पाहिलेली आहेत. प्रेज द लॉर्ड. तो येशू ख्रिस्त जो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, ज्याची राष्ट्रात घोषणा झाली आणि ज्याच्या जगावर विश्वास, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात घेतला गेलेला आहे. पण आजचा संदेश तुम्हाकडे येणार आहे, जो गौरवात घेतला गेला आहे तो पुन्हा एक तुमच्या बेथलेहमात, तुमच्या शरीररूपी बेथलेहमात, तुमच्या घरामध्ये जिथं प्रार्थना करते त्या बेथलेहमात, जिथं मंडळी जमते त्या बेथलेहमात तो लवकर येणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या बेथलेहमात तुम्हाला आणि मला टिकून राहायचं आहे, टिकून राहायचं आहे. देवाच्या घरात आम्ही कसं वर्तलं पाहिजे? पालकांनी आमचं ऐकायचं. काही लोक म्हणतात, पास्टर मी सांगतोय तसं. अरे देव त्यांना सांगतो, ते आम्हाला सांगतात. देवाच्या सेवकाच्या अधीन राहा घरामध्ये. वचनाचा चुकीचा अर्थ काढू नका. योसेफ आणि मरियेनं एकमेकाला स्वीकारलं म्हणून ख्रिस्ताचा जन्म झाला. योसेफानं मरियेला आपली वधू म्हणून स्वीकारलं. वधूला जुन्या काळात लोक मंडळी म्हणायचे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही मंडळीला स्वीकारलं आहे काय? कारण येशू ख्रिस्तानं तुम्हाला मंडळी म्हणून स्वीकारलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोक माकडासारखे असतात. आज या मंडळीत, उद्या त्या मंडळीत, आज या पास्टरांकडे, उद्या त्या पास्टरांकडे. असं घर बदलू नका, दल बदलू राहू नका. हॅलो,
जे तुमच्यासाठी अश्रू गळतात, जे तुम्हाला देवाचा सत्याचा मार्ग सांगतात, ते पास्टर अशिक्षित असू दे, गोरा असू दे, नाहीतर माझ्यासारखा असू दे. प्रेज द लॉर्ड. हॅलो, देवाला, देवाच्या सेवकाला आणि मंडळीला धरून राहा. काही लोकांना सवय असते उंच पालक बघायचा, नाक लांब पाहिजे, गोरा पान पाहिजे, चांगला हँडसम. निवड आत्मिक असावी. प्रेज द लॉर्ड. अध्यक्ष देवानं सेवकांना करून ठेवलेला आहे. बायबलमध्ये लिहिले ना, अध्यक्ष कसा असावा? आपल्या घरची व्यवस्था ठेवणारा, आणि मग तुमची पण तो व्यवस्था करेल. आपल्या मुलांना भीड मर्यादित शिक्षण देणारा, तुम्हाला पण तो देईल. प्रियजनांनो, येशू ख्रिस्त हा देहाने का प्रकट झाला? इब्री लोकांच्या पत्रात लिहिलेलं आहे, ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती, त्या अर्थी तोही रक्त मांसाचा झाला, यासाठी की मरणावर धनीपणा करणारा सैतान याला आपल्या मरणाने नाहीस करावं. इब्री लोकांच्या पत्रात 2 अध्याय 14 वचन वाचा. येशू ख्रिस्त शरीरानं का जगात आला हे तुम्हाला सत्य आज मी सांगत आहे. ज्या अर्थी मुले म्हणजे तुम्ही आणि मी एकाच रक्त मांसाची होतो, त्या अर्थी तोही येशू ख्रिस्त आमच्यासारखा रक्त मांसाचा झाला, यासाठी की मरणावर धनीपणा करणारा सैतान यांना आपल्या मरणानं नाहीस करावं. आणि जे आयुष्यभर दासपणानं बांधलेले आहेत त्यांना मोकळं करण्यासाठी येशू ख्रिस्तानं मानवी स्वरूप धारण केलं. प्रेज द लॉर्ड. माझ्या बंधू, तू आणि मी रक्त आणि हाडामध्ये जन्मास आलेलो आहे. आज प्रत्येक पाप, प्रत्येक व्याधी, प्रत्येक शाप रक्तामध्ये आणि मनुष्याच्या हाडामध्ये आहे. हॅलो, म्हणून परमेश्वरानं येशू ख्रिस्ताचा जन्म हा मानवी शरीरासारखं शरीर धारण करून तो आला. कारण का? आमच्यावर 2 गोष्टीची सत्ता चालू होती. एक, काही लोक पापामुळे नाशाकडे चाललेले होते. हॅलो. आणि दुसरी गोष्ट आज आम्हाला पाहायला मिळतं की लोक मरणाच्या भयानं बांधलेले आहेत. आज तुम्हापैकी काही लोक असतील की ज्यांना वाटत असेल मरणाची भीती, आजाराची भीती, सैतानाची भीती. आज येशू तुम्हाला म्हणत आहे, भिवू नकोस, मी तुला आज मुक्ती देण्यासाठी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, जे मरणाच्या भयानं बांधलेले आहेत त्यांना सोडवायसाठी येशू ख्रिस्त देहाने प्रकट झाला. म्हणून रोमकराच्या पत्रामध्ये 8व्या अध्यायात लिहिलेलं आहे, पापाचा मोड रद्द करण्यासाठी. पाप कुठं होतं? शरीरामध्ये होतं. पापाचं वेतन मरण, परंतु देवाचं कृपादान येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून पहिला मुद्दा हा लक्षात घ्या, येशू शरीरानं म्हणजे देहानं का प्रकट झाला? कारण आम्ही शरीरामध्ये होतो, आम्ही शापामध्ये होतो, आम्ही पापामध्ये आणि या जगिक गोष्टीमध्ये होतो. हॅलो, सैतानानं आमच्यावर सत्ता चालवली होती, मरणाची, पापाची सत्ता, आणि आम्ही नाशाकडे जाणार होतो. म्हणून तुम्हाला आणि मला त्या पापाच्या सत्तेतून, मरणाच्या सत्तेतून, सैतानाच्या सत्तेतून सोडवण्यासाठी येशू ख्रिस्तानं काय केलं? आपलं शरीर, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तो पापी नसताना त्यानं पापी देह आमच्यासाठी धारण केला. त्याचं, आमचं पाप त्याच्यावर लादलं वधस्तंभावरती. म्हणून शास्त्र सांगतं, त्याला बसलेल्या मारांच्या वळानं आम्ही व्याधीमुक्त झालेलो आहोत. बायबल सांगतो, जो झाडावर म्हणजे वधस्तंभावर टांगलेला आहे तो शापित आहे. आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की येशू ख्रिस्तानं तुमचं आणि माझं शाप, तुमचं आणि माझं शरीरातले आजार आणि पाप वधस्तंभावर घेतलेले आहेत, आणि म्हणून आपलं शरीर त्यानं वधस्तंभावर दिलं. हॅलो, आता तुम्हाला कोणत्याही पक्षाचं, प्राण्याचं शरीर किंवा रक्त सांडण्याची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. आज तुमचं शरीर त्याच्या हातामध्ये तुम्ही समर्पण करा. तुमचं शरीर. म्हणून पाऊल रोमकराच्या पत्रामध्ये 12व्या अध्याय म्हणतो, माझ्या प्रिय बंधूंनो, देवाच्या करुणामुळे तुम्हाला मी विनवतो की तुमचं शरीर जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची उत्तम आणि ग्रहणीय इच्छा काय आहे हे तुम्हाला समजावं. हॅलो,
काही लोक म्हणतात माझं शरीर मेल्यावर माझे डोळे द्या. ज्या डोळ्यांना कधी प्रेमच केलं नाही हो देवावर पण घरातल्यांच्यावर, मेल्यावर ते डोळे घेऊन काय कामाचे. माझं शरीर मेडिकल कॉलेजला द्या. अरे ते शरीर समर्पण झालं नाही, ते शरीर घेऊन काय उपयोग. काळजीपूर्वक काय ग, पाऊल रोमकरच्या मंडळीला काय म्हणतो, तुम्ही आणि मी जिवंत असतानाच तुमचं शरीर जिवंत, पवित्र आणि देवाला प्रिय असं समर्पण करा. आज तरुणानो, जर तुम्हाला पवित्रता पाहिजे असेल, तारण आणि जीवनाचा अनुभव यायचा असेल, तर जिवंत असतानाच, जर तुम्हाला व्यसनातून आणि नशातून आणि नाशातून मुक्ती हवी असेल, तर आज म्हणा, येशू माझं शरीर हे जिवंत असताना मी तुला समर्पित करतो. या शरीरातला व्याधी, या शरीरातलं पाप शाप काढून टाक, क्षमा मागा. 28 वर्षापूर्वी मी प्रभूला शरण गेलो. पापाच्या आणि व्यसनाच्या मी अधीन होतो. पुष्कळ पैसा होता, पण मी सर्व्हिसला होतो. बॅग पैशानं भरलेली असायची. परदेशात जावं, पैसा कमवावा अशी इच्छा होती. परंतु माझा पैसा, माझा पासपोर्ट घेऊन एक एजंट पळून गेला. फ्रस्ट्रेशन आलं. 8-8 तास खुर्चीत बसायचं, पैसा सगळं गेलं. दावीद राजा म्हणतो, मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला. त्याने मला माझ्या सर्व भयापासून सोडवलं. आज देवाचं वचन माझ्या बहिणी तुझ्याकडे येत आहे. येशू ख्रिस्त तुला भयातून सोडवण्यास, मरणाच्या भयातून सोडवण्यास, आजाराच्या भयातून सोडवण्यास, गरिबीच्या भयातून, कौटुंबिक काळजीतून सोडवण्यास येशू मानवी देहाने प्रगट झालेला देव आहे. प्रेज द लॉर्ड. आजच्या रात्री, आजच्या या वेळी येशूला आपलं शरीर समर्पण करा. प्रभूला म्हणा, प्रभू माझ्या शरीरावर तुझा ताबा असू दे. मी या डोळ्यानं पाप करणार नाही, मी हातानं व्यसन करणार नाही, माझी पावलं जगात जाणार नाहीत. आजच समर्पण करा. आजच प्रसाद दिवस आहे, आजच ख्रिस्त जन्मोत्सव आहे. येशू गाईच्या गोट्यात जन्माला आला, तिथं घाण होती, अंधार होता. पण आज तुमचा गोटा कसा आहे, तुमच्या अंतकरणात काय चालू आहे. बायबल सांगतं, हृदय सर्वात कपटी आहे आणि असाध्य रोगाने ग्रासलेला आहे. आज तुमच्या हृदयाचा झाडा तो घेणार आहे. त्या अगोदर तुम्ही स्वतःचं परीक्षण करा आणि तुमच्या हृदयामध्ये जे कपट असेल, हृदयामध्ये हेवादावे असतील, नवऱ्याबद्दल, आई वडिलांबद्दल, मुलांबद्दल, पास्टरांबद्दल, एकमेकांबद्दल, क्षमा करा. बस झालं, बस झालं. तो लवकर येत आहे. तुमचा गोटा साफ करा. तुमच्या हृदयातला राग, क्रोध, हेवा दावे, मत्सर काढून टाका. येशूला म्हणा, येशू माझा गोटा साफ कर. आणि या वेळेला येशू ख्रिस्त तुमच्या हृदयाच्या गोट्यात, अंतकरणाच्या गोट्यात जन्मास येईल. जो माझ्या जीवनात आला, मी क्षमा मागितली, मी शरण गेलो आणि त्यानं मला क्षमा केली आणि शुद्ध झालो. 28 वर्ष, 29 वर्ष झालं. कुठल्याही टपरी समोर, कुठल्याही सिनेमामध्ये, कुठल्याही चुकीच्या मित्रांकडे मी जात नाहीये. मी रुग्णसेवा करून प्रभूची सेवा केलेली आहे. एक चांगली पत्नी, 2 लेकरं मला दिली, मंडळी चांगली दिली आहेत, माझ्यासाठी प्रार्थना करणारी सियोन मिनिस्ट्रीत लोक आहेत. शौलाचा पाऊल माझं जीवन झालं प्रियानो. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, येशू देहानं प्रगट यासाठी झाला की तुमच्या आणि माझ्या रक्तात जे पाप होतं आम्हाला मरणाकडे नेणारं, ते रद्द करण्यासाठी झाला. येशू आत्म्यानं नीतिमान ठरला. येशू होय देवाचा पुत्र म्हणून जगात देहानं आला, परंतु दुसरी गोष्ट, तो शरीरानं दैहिक होता, हॅलो देहामध्ये होता. परंतु बायबलमध्ये मत्ती 4 तुम्ही वाचा, ज्या वेळेला त्यानं बाप्तिस्मा घेतला, बायबल सांगतं आकाश उघडलं आणि देवाची वाणी आली, हा माझा प्रिय पुत्र आहे, याचवर माझा जीव संतुष्ट आहे. जेव्हा मी पश्चाताप करतो, बाप्तिस्मा घेतो, तेव्हा आम्हाला तारण मिळतं, तेव्हा आमचा नवा जन्म होतो. एक शेतकरी मशागत केलेल्या जमिनीमध्ये पेरण्यासाठी त्या बियांना पाण्यात बुडवतो आणि मग पेरतो. मग जमिनीतले किडे त्याला लागत नाही, चांगल्या लोंब्या येतात. प्रेज द लॉर्ड. लग्नासाठी बाप्तिस्मा नको, कुठेतरी नोकरीसाठी बाप्तिस्मा नको. बाप्तिस्मा पश्चाताप करून करा, घ्या. बायबलमध्ये लिहिली आहे, त्या पाण्याचा नमुना म्हणजे बाप्तिस्मा म्हणजे देहाचा मल दूर करणे नव्हे, तर देवाबरोबर नवीन जीवन जगण्याचा, येशू बरोबर करार करणे आहे. प्रेज द लॉर्ड. करार करा येशू बरोबर की या 2025 मध्ये येशू माझं शरीर तुला मी समर्पित करतो, माझं तुझ्या कृपेने तारण कर, नवीन जीवन मी जगेन. हॅलो इकडे लक्ष द्या, नवीन जीवन जगेन. माझ्या प्रियानो,
मी अनेकांना इंजेक्शन देतो, पण मी कधी इंजेक्शन घेत नाही. प्रेज द लॉर्ड. आज तुमची अवस्था काय आहे? समर्पण करा. माझ्या प्रियानो, जेव्हा तो नम्र झाला तेव्हा पवित्र आत्मा मिळाला. आधी नम्रता मग मान्यता. काही लोक नम्रच होत नाहीत. मी माझंच खरं आणि मग परमेश्वर सांगितलं, हा माझा पुत्र, याचा ऐका. पवित्र आत्मा प्राप्त झाला. आणि बायबलमध्ये त्याच अध्यायात पुढे लिहिलेलं आहे, आणि मग तो आत्म्याच्या सामर्थ्याने यरुशलेमात माघारी आला. प्रेज द लॉर्ड. आत्म्याने नीतिमान ठरला म्हणजे काय? येशूने जे कार्य केलं, होय तो शरीरानं देहानं प्रगट झाला, पण कार्य मात्र आत्म्यानं केलं. प्रेज द लॉर्ड. आत्म्याच्या योग्य त्यानं भूत घालवलीत, आत्म्याच्या योग्य त्यानं रोगी बरे केले, आत्म्याच्या योग्य त्यानं मेलेल्याला उठवलं. आज तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्तानं, होय तुम्ही आता शरीरात आहात, पण पाऊल म्हणतो आता यापुढे मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतोय. आणि मी हे माझं. हॅलो, पाऊलापासून शिका. तो म्हणतो आता मी वधस्तंभाला खिळलेला आहे, आणि माझ्या देहात हे जीवन आहे ते माझ्यावर प्रीती करणाऱ्या देवापासून आहे. प्रेज द लॉर्ड. पहिला बदल तेव्हा होतो जेव्हा तुमचं देहातलं पाप आणि शाप आणि मरण निघून जातं. तेव्हा देवाला आमच्याकडून अपेक्षा काय आहे की आम्ही येशू ख्रिस्तासारखं आत्म्यानं बलवान बनलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. फक्त पाप क्षमा रोगमुक्ती तारण झालं म्हणे नाही, तुमचा आत्मा मजबूत झाला पाहिजे. येशू आत्म्यानं मजबूत झाला आणि त्यानं लोकांना मुक्त केलं. हॅलो, विश्वासणारे लोक हो, पवित्र आत्म्यानं भरा. 120 लोकांच्यावर पवित्र आत्मा उतरून आला. ते सामर्थ्यानं भरले, त्यांच्या हातून कार्य झालं. आत्म्यानं येशूनं कार्य केलं. आत्म्यानं तो नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला. जन्मापासून ते स्वर्गारोहणापर्यंत देवदूतांनी त्याचा काही पिछा सोडला नाही. प्रेज द लॉर्ड. अहो, त्या मेंढपाळांना देखील देवदूताने सांगितलं, तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्माला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. देवदूतांनी आपल्या तारणाऱ्याची बातमी, गोड बातमी, जीवनाची बातमी या जगाला कळवलीत. देवदूत त्याने कळवली. मरियेकडं आत देवदूत आला, तिला पण सांगितलं, तुला जो पुत्र होणार आहे ना, तो जगाला पापापासून तारेल. अजून काय सत्य तुम्हाला समजायला पाहिजे? थोमासारखं राहू नका. हे माझं एवढं काम व्हायला पाहिजे, ह्या प्रार्थनेचं उत्तर मिळायला पाहिजे, मग पास्टर बघा मी काय काय करतो. आणि तो दिवस काही लोकांसाठी येत नाही. देवाला जर तर घालू नका. प्रभूकडे वळा, तो तुम्हाकडे वळेल. प्रभूच्या जवळ या, तो तुम्हा जवळ येईल. तुम्ही त्याला हाक मारा, तो तुम्ही त्याला धावा करा, तो तुमचा धावा ऐकेल. पण काही लोक कठीण होतात. नाही, माझं हे काम झाल्याशिवाय मी येणारच नाही चर्चला. माझं हे एवढं माझं मिळाल्याशिवाय नाहीच बायबल वाचणार. अरे, देहारी पलंगावरी आजार येतो बरं का. पलंग सोडा. 38 वर्ष दुखणेकरला येशू म्हणाला, सोड ती बाज. त्यानं बाज टाकली आणि तो चालू लागला, आणि चालत घरी गेला नाही, मंडईत गेला. प्रेज द लॉर्ड. गेला म्हणून बरं झालं पास्टर अविनाश, बरोबर आहे, कारण तयाजवळ त्याचा आजार गेला. हॅलो, बायबल वाचा. पण तो मंडईत गेला सभासनात, त्यामुळे येशूनं पुन्हा त्याला गाठलं आणि एक गुज सांगितलं कानात. गुज, आता तू बरा झाला आहेस, इथून पुढे पाप करू नकोस. प्रेज द लॉर्ड. खरं वचन सत्य चर्चमध्ये आल्यावर समजतं. प्रेज द लॉर्ड. मीटिंगला आम्ही जातो, अनेक आजारातून लोक बरे होतात, चांगली गोष्ट आहे. परंतु चर्च ही ख्रिस्ताची मंडळी वधू कशासाठी ठेवलेलं आहे? तिथं शिक्षण दिलं जातं. म्हणून प्रेषितांच्या अध्याय 2:42 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, प्रेषितांची मंडळी कशी होती? शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर होती. काही लोकांना शिक्षण नको, जरासा संदेश सांगा पालक साहेब, बास झालं. जराशी प्रार्थना करा, बास झालं. हॅलो, शिक्षण घ्या, फेलोशिप संगत करा, भाकर मोडणं, एकमेकाच्या सुखदुःखात सामील व्हा आणि प्रार्थनेत तत्पर राहा. प्रीचिंग, टीचिंग आणि मग हिलिंग आहे. आज काही लोकांना हिलिंग अगोदर पाहिजे.
मग जरा जरा टीचिंग आणि जरा जरा प्रीचिंग. सेवा बदललेली आहे. शेवटची 5 मिनिटं घेतो, मी थांबतोय. येशू ख्रिस्त देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला. त्या देवदूतांनी जन्माची बातमी कळवली. त्याच देवदूतांनी येशू ख्रिस्ताची सेवा पण केली. सैतानानं त्रास दिल्यावर बायबल सांगतो तो सैतान निघून गेला आणि देवदूताने येऊन येशूची सेवा केली. येशू ख्रिस्ताच्या सेवेसाठी परमेश्वराने देवदूत ठेवले होते. आजही परमेश्वराने तुमच्यासाठी देवदूत ठेवलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा ठेवलेला आहे, सेवक संदेश ठेवलेला आहे. काय कमी आहे हो आम्हाला, पण त्याच्या घरात आम्ही कसं वर्तलं पाहिजे, कसं वर्तलं पाहिजे. कसं पण नाही, मंडळीमध्ये कसं पण बोलून वागून चालत नाही, कसा पण डान्स करून चालत नाही. मंडळीमध्ये जग यायला लागलंय, असं नाही मला तर चालत नाही. पतंग उडवल्यासारखं नाचायचं. पतंग बाहेर उडव ना. इथं प्रभूनं तू उडला होतास, तुला इथं आणून स्थिर केलाय. प्रेज द लॉर्ड. आयुष्यातून डायरेक्ट तुला इथं आणलंय. प्रेज द लॉर्ड. धरून राहा प्रभूला. मंडळीमध्ये अकराळ विकराळ काही नसावं, शिस्तबद्ध पाहिजे. आत्म्याच्या प्रेरणेनं हात उंचावून भक्ती करा, स्वतःला समर्पित करा, शांत राहा, स्तब्ध राहा. पवित्र आत्म्याला तुमच्यातल्या काम करू द्या. काही लोक भावनिक होऊन उपासना करतात, काही लोक वेगळ्या प्रकारचं काम करतात. नाही चालत. देवदूतांच्या दृष्टीस पडला. अहो शेवटी येशूचं स्वर्गारोहण होत असताना हे लोक अरे 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 यानं भाकरी दिलती की निघाला, यानं पाण्याचा द्राक्षरस करता की निघाला, अरे यानं आम्हाला बरं केलं की निघाला. काही लोक गेला म्हणून बघत होते. प्रेषितांच्या कृत्यात वाचा, त्यांच्या मनात काय काय